अमरावती शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्यांचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललंय। 13 मेच्या रात्री असाच एक थरारक प्रकार शहराच्या मुख्य रस्त्यावर पाहायला मिळाला, ज्यामुळे इतर वाहन चालकाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता। अमरावती शहरातील इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्य मार्गावर दररोज रात्रीच्या सुमारास स्टंटबाजीचे प्रकार समोर येत आहेत। मात्र 13 मेच्या रात्री एका कार चालकाने सर्व मर्यादा ओलांडत बिनधास्तपणे स्टंटबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मिळालेल्या माहितीनुसार एका युवकाने दयासागर चौक परिसरात आपल्या 4 चाकी वाहनाने अत्यंत धोकादायक स्टंट करत वाहतूक नियमांची पायमल्ली केली। हा कार चालक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सुसाट वेगाने विरुद्ध दिशेने कार चालवत संपूर्ण चौकात गोंधळ उडवून दिलाय। गर्ल्स हायस्कूल चौकाच्या अगदी मध्यभागी कारचे वेडेवाकडे राऊंड मारून तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने विरुद्ध मार्गाने निघून गेला। काही वेळातच तो पुन्हा त्याच चौकात परतला आणि त्याने स्टंटबाजी सुरूच ठेवली। ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी रस्त्यावर इतरही वाहन चालक उपस्थित होते। कार चालकाच्या या बेजबाबदार कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवाने या दरम्यान समोरून कोणतेही जड वाहन किंवा दुचाकी आली नाही, अन्यथा मोठे अपघात घडला असता। या संपूर्ण थराराचं चित्रीकरण एका सजग युवकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि तात्काळ गाडगे नगर पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या स्टंटबाज युवकाची ओळख पटवली असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। परंतु शहरातील प्रमुख रस्त्यावर वाढती स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्वसामान्य अमरावतीकरांकडून केली जाते। मी गिरीश डहाके बस स्टँडकडून पंचवटीला जात होतो। त्या संदर्भात मला दयासागर स्क्वेअरला MH12 NX 6265 या क्रमांकाची गाडी इथे राऊंड घेत असताना दिसली। भरपूर गाड्या टू व्हीलर या रोडवरून नेहमीप्रमाणे ये जा करत राहतात, परंतु ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आढळून आले। त्या संदर्भात आम्ही यांचे या गाडीचे व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहे आणि ते पण पोलीस अधिकाऱ्यांना दाखवले आणि ॲक्सिडेंट होता म्हणजे जीवितहानी टळली आणि 112ला कॉल करून पोलिसांना बोलवून घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाईकवरून मंत्रालयात पोहोचत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। मंत्रालयातील बैठकींसाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली। यावेळी पुण्यातील हडपसर परिसरातील प्रकरणासंदर्भातही त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत। राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर असून संबंधित प्रकरणाची दखल घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मुख्यमंत्री बाईकवरून मंत्रालयात दाखल झाल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती। त्यांच्या या दौऱ्याची आणि माध्यमांशी झालेल्या संवादाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। हा प्रयत्न मी केलेला आहे जेणेकरून एक प्रकारे आपण ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रयत्न करतो तो लोकांमध्ये जागृती होते। आम्ही कालपासून आमचे कॉन्व्हॉय देखील कमी केलेले आहेत आणि माझा तो पोलिसांना आग्रह आहे तो अजून छोटा केला पाहिजे, पण त्यांच्याशी अजून चर्चा चाललेली आहे। सगळ्यांचे परदेश दौरे देखील आपण रद्द केलेले आहेत आणि जिथे जिथे पेट्रोल डिझेल वाचवता येईल तो प्रयत्न आमचा असणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठे कार्यक्रम देखील आम्ही करणार नाहीत। उद्याचा एक साताऱ्याचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता, ज्याच्यामध्ये जवळपास 25-30 लाख लोकांच्या कुटुंबांच्या खात्यामध्ये